नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी उपवासा स्पेशल बनवला आहे नारळाचा हलवा. तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला आहे कमेंटमध्ये. तर बघा, मी इथं एक नारळ घेतलं आहे, नारळ फोडून घेतलं आणि छान असं आता त्याला बारीक मी किसून घेणार आहे. तर बघा, इथं रेडी झालं आहे. तर इथं मी साजूक तूप घेतलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. तर आता आपल्याला एका पॅनमध्ये तूप गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. हलकासा लाल रंग येईल तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. गूळ पण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. त्याला चांगलं सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर बघा, मस्त असा गूळ पण मेल्ट झाला आपला. तिघं जिन्नस एकत्र झाली आहेत. तर आता याला आपण अजून 2 मिनटं गॅसवर लावू देऊ आणि मग एका वाटीमध्ये काढून घेऊ. तर आता बघा, मी एक इथं काचेची वाटी घेतली, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेते. खूप छान होतो हलवा, नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. आता याला थोडं आपण गार्निशिंग करून घेऊ. तर मी इथं काजू घेतले, काजूचे काप केले आणि मनुके घेतले 2 प्रकारचे, काळे लाल, आणि नंतर त्यावर मी डाळिंबाचे दाणे टाकले. तर रेडी आहे इथं आपला नारळाचा हलवा. तर कशी झाली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.